साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। नारळी पौर्णिमा रक्षाबंधन निमित्त 11 ऑगस्ट रोजी पद्मशाली समाजाचे कुलदैवत चिरंजीव भगवान श्री मार्कंडेय महामुनी यांचा रथोत्सव सोहळा संपन्न होणार आहे। परंतु सध्या पावसाळ्याचे दिवस असून पावसामुळे रथोत्सव मार्गावरील रस्त्यांवर सर्वत्र मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत। विविध ठिकाणी रस्त्याची दुरावस्था झाली आहे। प्रथम मार्गावरील सर्व खड्डे त्वरित बुजवून रस्ता सुखकर करावा अशी मागणी पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या वतीने पालिका प्रशासनाला करण्यात आले। दरम्यान बुधवारी सकाळी नगर अभियंता संदीप कारंजे आणि पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश पलमारी यांनी श्री भगवान मार्कंडेय महामुनी यांच्या रथोत्सव मार्गावरील रस्त्याची पाहणी केली। पालिका प्रशासनाच्या वतीने रथोत्सव मार्गावरील सर्व खड्डे त्वरित बुजवण्यात येतील आणि मार्ग सुखकर करण्यात येईल अशी ग्वाही यावेळी नगर अभियंता संदीप कारंजे यांनी दिली। मार्कंडेय जयंतीच्या निमित्त मिरवणूक निघणार आहे आणि या मिरवणुकीच्या अनुषंगाने आपल्याला माझ्याबरोबर त्या समाजाचे अध्यक्ष श्री सुरेश पलमारी माझ्यासोबत आहेत। आज रोजी मार्कंडेय मिरवणूक मार्गाची पाहणी करण्यात आलेली आहे आणि या मार्गे पाहणी करताना बहुतांश ठिकाणी पावसामुळे रस्त्याची दुरुस्ती ही जास्त प्रमाणात करावी लागणार आहे। त्याबाबत आम्ही विभागीय अधिकारी आणि त्याचबरोबर नगर अभियंता मुख्य कार्यालयाकडील यंत्रणेस सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि मिरवणुकीपूर्वी सर्व रस्ता मिरवणुकीसाठी योग्य पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं मोटरेबल करता येईल आणि मिरवणूक व्यवस्थितरित्या पाडली जाईल यावर महापालिकेकडून संपूर्णतः कारवाई ठेवण्यात येत आहे। पद्मशाली समाजाचे कुलदैवत चिरंजीव श्री भगवान मार्कंडेय महामुनी यांचा रथोत्सव सोहळा नारळी पौर्णिमेनिमित्त मोठ्या उत्साहात साजरा होत असतो। त्यानिमित्त आज पालिका प्रशासनाच्या वतीने प्रथम मार्गावरील रस्त्यांची पाहणी करण्यात आली असून मार्गावरील खड्डे त्वरित बुजवावेत अशी मागणी आम्ही केली असल्याचे पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश पलमारी यांनी यावेळी सांगितले। महोत्सव निमित्त रथोत्सव मिरवणूक निघणार आहे, त्यामुळं भारतीय चौक ते रत्नमारुती ते जगदंबा चौक ते दत्तनगर या ठिकाणी काही ठिकाणी खड्डे पडलेले आहेत। माननीय नगराभियंता कारंजे साहेबांना सांगितल्यानंतर ते स्वतः पाहणी करत आहेत आणि 8 दिवसात ते संपूर्ण काम पूर्ण होईल अशी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे।